कल्पना करा 1885चा भारत, सर्वत्र ब्रिटिशांचं राज्य. आवाज उठवणं म्हणजे गुन्हा आणि स्वातंत्र्य. स्वप्न तर होतंच, पण ते स्वप्न पाहायलाही भारतीय घाबरत होते. पण याच अंधारात एक छोटीशी ठिणगी पेटली. एक ठिणगी जी नंतर स्वातंत्र्य नावाच्या मोठ्या ज्वालामुखीमध्ये रूपांतरित झाली. आणि त्या ठिणगीचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस. नमस्कार, मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज 31 डिसेंबर 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आमचा देखील या वर्षाचा हा शेवटचा व्हिडिओ. आपली भेट आता थेट पुढच्या वर्षी नवीन भागात होईल, म्हणून आम्ही याच विचारात होतो की या वर्षाच्या शेवटच्या भागात तुमच्यासाठी विशेष काय बनवायचं. याच विचारात असताना आमच्या नजरेसमोर एक तारीख आली आणि ती म्हणजे 28 डिसेंबर 2025. आणि याच दिवशी म्हणजेच 28 डिसेंबर 1885 रोजी स्थापना झाली होती इंडियन नॅशनल काँग्रेसची. त्यामुळे विचार केला की ज्या देशात आपण राहतोय त्या देशाला चालवणाऱ्या आणि घडवणाऱ्या एका महत्त्वाच्या पक्षाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. म्हणूनच हा आजचा खास भाग तुमच्यासाठी. भागाला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची सूचना अशी की हा भाग आम्ही फक्त माहितीपर बनवलेला आहे. कोणत्याही पक्षाचा, घटनेचा किंवा राजकीय घडामोडींचा प्रचार म्हणून हा भाग बनवलेला नाही. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. सुरुवात करूया स्वातंत्र्य लढ्याच्या आधीच्या भारतापासून. ब्रिटिशांनी व्यापलेला भारत, जिथे भारतीयांना प्रशासनात जागा नव्हती, त्यांचा आवाज नव्हता, भारतीयांना प्रतिनिधित्व नव्हते. ज्यांच्याकडे बुद्धी आहे, क्षमता आहे, शिक्षण होतं, त्यांनाही बोलायला मनाई होती. त्यावेळी भारतीयांना जाणवलं की आपल्यासाठी बोलणारं एक व्यासपीठ हवंय. याच गरजेमधून जन्माला आली एक कल्पना आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणली एका इंग्रज अधिकाऱ्याने. हो, A.O. ह्युमे यांनी. होय, एका इंग्रजाने भारतीयांना एकत्र आणलं, कारण त्यांना दिसत होतं की भारतीयांचा वाढता असंतोष एका मोठ्या बंडात रूपांतरित होऊ शकतो. त्यांनी गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता सारख्या भारतीय नेत्यांशी संवाद साधला. आणि मग 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली पहिली काँग्रेस सभा. या सभेचे अध्यक्ष होते उमेश चंद्र बनर्जी. ही सभा छोटी होती, पण या सभेचं उद्दिष्ट फार मोठं होतं. भारतीयांना एकत्र आणणे, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे. काँग्रेसचा काळ, त्याचा प्रवास हा 3 टप्प्यात मांडला जाऊ शकतो, म्हणजे आपल्याला समजायला थोडं आणखी सोपं होईल. पहिला टप्पा होता नरमपंथी काळ, दुसरा टप्पा होता गरमपंथी काळ आणि तिसरा टप्पा गांधी युग. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, नरमपंथी काळापासून. या काळात मुख्य नेते होते दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता. आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते शांततापूर्ण मागण्या, अर्ज, निवेदन, विनंती यावर भर. ब्रिटिश सरकारकडून सुधारणा मिळवण्यावर जास्तीत जास्त भर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याची कल्पना याच काळात जन्माला आली. दादाभाई नौरोजींनी ब्रिटिशांना विचारलं, भारत गरीब का आहे? आणि दिलं ड्रेन थिअरीचं भयंकर सत्य. गोपाळकृष्ण गोखले यांनी पहिली राजकीय जागृती निर्माण केली. त्यावेळी सर्वांचं लक्ष एकच होतं, भारतीयांना शासनात स्थान मिळावं. आता वळूयात गरमपंथी काळाकडे. या काळाला गरमपंथी यासाठी म्हटलं जातं कारण त्यावेळचे मुख्य नेते देखील तसेच होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल. आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते ब्रिटिशांविरोधात उग्र आंदोलन करणं, बहिष्कार घालणं, स्वदेशी वापरणं, राष्ट्रीय शिक्षण वाढवणं. त्यावेळी झालेल्या बटवारा आंदोलनामुळे काँग्रेस जनमानसात अगदी लोकप्रिय झाली होती. याच काळात टिळक ओरडले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या घोषणेने संपूर्ण भारत पेटला. बिपिन पाल, लाला लजपत राय आणि टिळक. त्यावेळी लोक त्यांना लाल, बाल आणि पाल यांचं त्रिकूट म्हणायचं.
यांच्या सानिध्यात काँग्रेस आता हळूहळू जनतेची चळवळ बनू लागली होती. आता वळूया तिसऱ्या काळाकडे. याला काळ म्हणण्याऐवजी आपण एक संपूर्ण युग म्हणूयात, गांधी युग. कारण 1919 नंतर गांधीजींचा प्रवेश झाला आणि काँग्रेसचा संपूर्ण चेहराच बदलला. त्यावेळचे मुख्य नेते होते महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद. त्यावेळी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलनं झाली. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलन. देशभरातील लाखो लोक काँग्रेसशी जोडले गेले. गावागावात देशभक्त तयार झाले आणि शेवटी 1947 काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलं स्वातंत्र्य. ही कहाणी इथेच संपत नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने उचलली भारताच्या पायाभरणीची जबाबदारी. संविधानाची निर्मिती केली, पंचवार्षिक योजना राबवली, वैज्ञानिक प्रगतीसाठी पाऊल उचलले, हरित क्रांती घडवून आणली, बँकांचे राष्ट्रीयकरण केले, परराष्ट्र धोरण अवलंबले, आर्थिक व सामाजिक सुधारणा केल्या आणि सर्वात महत्त्वाचं देशाला एकत्र बांधण्याचं महान कार्य केलं. जवाहरलाल नेहरू पासून ते सरदार पटेल, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी प्रत्येकाने आपल्या मार्गाने भारत घडवलाय. त्यावेळची काँग्रेस ही फक्त एक राजकीय संघटना नव्हती, ती होती भारताच्या स्वातंत्र्याची शाळा. ती होती स्वप्न पाहणाऱ्यांची जागा, देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्यांची जागा. 28 डिसेंबरला तिच्या स्थापनेच्या दिवशी आपण त्या प्रत्येक नेत्याला वंदन करतो ज्यांनी आपल्यासाठी हक्क, स्वातंत्र्य आणि एक स्वप्न म्हणजेच आपलं भारत घडवलं. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? आशा आहे की नक्की आवडली असेल. मग आता कसला विचार करत बसला आहात? पटकन लाईक आणि शेअर करा, सोबतच कमेंट करून हे सुद्धा सांगा की हा भाग कसा वाटला. तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला. आणि हो, नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.